श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम चैतन्य गगनगिरिनाथाय नमः। हे गगनगिरी करुणाकरा, भक्ति दे आम्हा पामरा, दयाघन ईश्वरा, कृपा करी आता तू देवतांची माता, तू अखिल विश्व निर्माता, होता तुझी प्रसन्नता, जीव शिव रूप होतसे, तुझ्या पावळे भक्ता योग सुखाचे सोहाळे, देवोनिया अवलीळे मोक्ष देसी भक्ताना, होता तव कृपा दृष्टी सर्वनिधी एतिहाती, देव देवता अर्चिती याची कारणेन तुझ लागी, देवा तुझ लागी शरण, राही भरोनी माझे मन, सदा सर्वदा तुझे चरण, हृदयी माझ्या राहू दे, तुझ्या प्रसादासाठी योगी करीती आटाटी, तव महिमा धुर्जटी गावनी तृप्त होतसे, तू वाचस्पतीचा गुरु, सर्वज्ञ तू परमेश्वरु, सहजतावरोनी गडावरु, विश्वव्यापुनी राहसी तू भक्तांची कामधेनु, आलासी भूमी अवतरोनु, तुझा पार जाणे कवणु, तुची होसी विश्वकर्मा, तव दृष्टी जेथे पडे तेथे मोक्षाचे द्वार उघडे, पहासी ज्या दिशेकडे लक्ष्मी तेथे वसतसे, तव चरण जेथे पडती तेथे राहती चारी मुक्ती, श्री गगनगिरी चक्रवर्ती अगाध महिमासे तुझा, तव मुख कमल सुंदर, हास्य विलसे मनोहर, मृदू बोल मधुर, सदैव तुझ्या मुखा माझी नाद ब्रह्म ही लाजत, जव बोलती गगनगिरी नाथ, बोल नवे ते अमृत, साठोनी शब्द राहिले, तू कृपेचा पाझर, तू करुणेचा निर्झर, श्री गगनगिरी ईश्वर, दयादिनांवरी करी, तव अंगीचा सुगंध, तोषवी आर्तजनांचे मन, भरोनी विश्व संपूर्ण, साकार रूपे राहसी तू सद्गुणांची खाण, दया क्षमा शांतीचे ठाण, आम्हावरी कृपा करोन, सद्गुण दान देई तू, श्री गुरु भक्ती अमृत, देई देवा महाप्रत, म्हणोनी श्री गुरु सप्तशतीत, भरोनिया राहितू, नलू नामे एक भक्त, होती गडावरी राहत, सेवा करी बहुत, मनोभावे स्वामींचे, ऐसे किती दिवसवरी, नलू भावे सेवा करी, एके दिनी प्रेमे भरी, पुसतसे श्री स्वामीना, भावे श्रीराम दर्शन, ऐसे वांछितसे मन, देवा तू समर्थ पूर्ण, पुरवी माझी कामना, स्वामी काही न बोलती, पुसता उगेची राहती, मग आपुल्या कार्याप्रती, नलू जाई निघोनिया, दुसरे दिनी करोनी स्नान, नलू येई दर्शना कारण, चरणी मस्तक ठेवन, नमस्कारी स्वामीना, मस्तक पाहे उचलोन, तव दंग झाली तल्लीन, हाती घेवनी धनुष्यबाण, श्रीराम प्रभू बैसले, सर्व सुवर्णाचे अलंकार, वज्र कंकणे मनोहर, श्यामल शांत सुकुमार, ऐसे रूप दिसदसे, रत्न जडित सिंहासन, वरी बैसले रघुनंदन, ऐसे रूप पाहुन, देहभान हारपले, चरणांवरी ठेवणी शिर, करीती झाली नमस्कार, पुन्हा पाहे जवळ, हास्यवदने श्री स्वामी, झाले ना रामदर्शन, पुसती स्वामी हासून, भक्त म्हणे तू दयागन, कामधेनु तू होसी, क्षणा माझी श्रीराम, क्षणात होती नारायण, क्षणा माझी उमा रमण, अरूप रूप देवा तू,
गगनगिरी आत्माराम राही चराचर ते व्यापून त्याच्या भक्ता काय न्यून जे हवे ते देतसे एक भक्त व्याधीग्रस्त उपचार करी बहुत काही केल्या यथार्थ गुण त्यासी येईना एके दिनी रात्रीत भक्त होता तळमळत मना माझी म्हणत पुरे नको या यातना ऐसे म्हणे कळवळून स्वामी प्रतिमे पासी येऊन म्हणे देवा दे मरण परी नको या यातना ऐसे म्हणता सत्वर आले फोटोतुनी बाहेर श्रीनाथ गगनगिरी गुरुवर अगाध महिमा जयाचा पाहुनी स्वामींसी समोर भयभीत झाले अंतर स्वामी देवनी अभय कर भक्ता लागी सांभाळिती अभय देवनी म्हणती जात होतो हिमालयाप्रती तव ऐकिली अकस्माती ध्वनी तुझ्या प्रार्थनेचा ऐसे म्हणून कृपा हस्त भक्ता मस्तकी ठेवित व्याधी जाई क्षणात करस्पर्शे स्वामींच्या स्मरणगामी श्रीनाथ स्मरता येई धावत भक्त पडता संकटात धाव घेई तक्षणी गुरुपासुनी होई ज्ञान गुरु सर्व सिद्धींचे कारण तारक ब्रह्म म्हणून ख्याती आहे त्रिभुवनी पशु पक्षी आणि प्राणी जे राहती गुरुचरणी त्यासही मुक्ती मिळोनी मानव जन्म मिळतसे श्री गगनगिरी स्वामींप्रती पशु पक्षी प्राणी प्रीती कित्येक प्राण्या दिली मुक्ती मानव रूपे जन्मले ते चंबी नामे श्वान राही गुहेत पडोन सदैव श्री गुरु चरण सहवासतिसी मिळतसे ऐसे 12 वर्षे गेली गुरु संगत तिसी मिळाली पावन ती पूर्ण झाली जन्मधन्य झाला तिचा असो मग एके दिवशी मृत्यू घटका येई तिशी संधी रात्री समयासी मृत्यू पावे ते दवा गडावरील सेवक पाहुनी चंपी मृत उचलोनी तिसी द्वरीत खोलदरीत फेकितसे 2 सहस्त्र हात खोलदरी चंपीस फेकिले भीतरी सेवक येऊनी माघारी मग निद्रा करी देखा असो जाहली प्रभात स्वामी गुहे बाहेर येत येऊनी आसनी बैसत दर्शन द्याया भक्तांते नाही चंपी दिसत स्वामी पुसती सेवका प्रत तव सेवक प्रत्युत्तर देत झाली मृत म्हणोनिया काल रात्री अवचित चंपी झाली मृत मी टाकिले दरीत म्हणे सेवक स्वामीना होनी हे उत्तर स्वामी जाहले गंभीर पुढे काय चमत्कार झाला श्रोती परिसावे टाकिले सैसे म्हणाले नयनी त्यांच्या अश्रू आले पहा नवल वर्तले चंपी सजीव जाहली चंपी होऊन जिवंत येई गडावरी धावत येऊनी अंकी बैसत श्री स्वामींच्या तेदवा स्वामी तिसी कुरवाळीती मुख तिचे चुंबती टाकून गेली समज प्रती कैसे म्हणती तेला आज्ञापिती सेवकासी करी पंचपक्वान्नासी आज माझ्या चंपीसी भोजन घालू प्रेमाने श्री गगनगिरी आणि चंपीश्वान करीती एके पात्री भोजन पहा काय विलक्षण वात्सल्य त्यांचे भक्तावरी असो दोघे जेवले अंतरी तृप्त जाहले मग स्वामी म्हणाले चंपी लागी तेदवा जावे श्रीकृष्ण मंदिरात सुखे देह सोडी तेथ ऐसे तेव्हा श्री गुरुनाथ त्या चंपीसी सांगती आज्ञा होता त्वरित चंपी जाई कृष्ण मंदिरात कलेवर सोडूनी तेथ मुक्ती घेतली तिने मग तिचे शवाणून स्वये स्वामी करीती दफन स्ववस्त्राते पांघरुण
माती देती ती लागी. कालांतरे एक भक्त श्री स्वामी लागी पुसत. स्वामी चंपीसी कोठप्रत धाडिले मुक्ती देवोनिया. स्वामी म्हणती ते वेळी चंपीश्वान माझी बाळी. आता मानव जन्मा आली राजकुळा माझारी. महाराणीचे गर्भात पुढील जन्म तिसी येत. आणि येता वयात राणी होईल राजाची. ऐसा करुणेचा सागर श्री गगनगिरी ईश्वर. महिमा त्याचा अपार ब्रह्मादिका कळेना. शक्ती कैसी आम्हासी आदि पुरुष श्री गुरूंसी. कवणे कैसे वर्णावे श्री गगनगिरी महागुरु. प्रकटला स्वय ईश्वरू चला तयासी हृदयी धरू. मोक्षपदा ते पावाया श्री गुरु महिमा पार. ब्रह्मादिका गोचर म्हणून स्वय कर्पूर गौर. सदा ध्यातसे श्री गुरूंसी. ब्रह्मा विष्णू महेश देव देवता समस्त राहती गुरु पदकमलात. ऐसा महिमा श्री गुरूंचा म्हणून गुरुपद तीर्थ घेता होई मोक्ष प्राप्त. ऐसा गुरु महिमा अनंत सांगे ईश्वर देवीसी. विश्वातील गुरु शक्ती प्रकटे गगनगिरी रूपांती. म्हणून ईश्वर पार्वती गाती महिमा श्री गुरूंचा. श्री गुरुहून उच्च तत्व नाही चतुर्दश लोकात. ऐसे स्वय उमानाथ पार्वतीसी सांगतसे. तुम्हा वाटे असत्य तरी पहा ही प्रचित. स्वय महादेव स्तवित अपार महिमा श्री गुरूंचा. श्री गुरु महिमा स्तोत्र. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. महादेवी वाच गुरो मंत्रस्य देवस्य धर्मस्य तस्य एव वा. विशेषस्तु महादेव तद्वदस्वं दयानिधे. हे करुणाकर ईश्वर कृपा करोनी दिनावर. श्री गुरु महिमा अपार मज लागी सांगावा. ऐकोनी पार्वतीचे वचन संतुष्ट होई उमारमण. विसरोनिया देहभान श्री गुरु महिमा गातसे. महादेव वाच जीवात्मनं परमात्मनं दानं ध्यानं योगिज्ञानम्. उत्कलं काशी गंगा मरणं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. प्राणं देहं गेहं राज्यं स्वर्गं भोगं योगं मुक्तिं. भार्या इष्टं पुत्रं मित्रं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. वानप्रस्थं यतिवीति धर्मं पारमहस्यं भिक्षकचरितं. साधु सेवा बहुसुखभुक्तिं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. विष्णु भक्ति पूजन रक्ति वैष्णवी सेवा मातरि भक्तिं. विष्णुरीव पितृसेवन योगं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. प्रत्याहारं चेन्द्रियजनं प्राणायामं न्यासविधानम्. इष्टे पूजा जपतप भक्तिं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. काली दुर्गा कमलाम्भुवना त्रिपुरा भीमा बगला पूर्णा. श्रीमातंगी धूमातारा न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. मत्स्यं कुर्मं श्रीवाराहं नरहरिरूपं वामनचरितं. नरनारायणचरितं योगं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. श्रीभृगुदेवं श्रीरघुनाथं श्रीयदुनाथं बौद्धं कल्कम्. अवतारादश वेदविधानं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. काशी गंगा काञ्चिद्वारा मायायोध्या अवन्ति मथुरा. यमुना रेवा पुष्करतीर्थं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. गोकुलगमनं गोपुररमणं श्रीवृन्दावन मधुपुररटनम्. एतत्सर्वं सुन्दरी मातर न गुर्रोधिकं न गुर्रधिकं. एतत्स्तोत्रं पठति च नित्यं मोक्षज्ञानी स्वपि च धनं. ब्रह्माण्डान्तर यद्यद्धेयं न गुर्रोधिकं न गुर्रधिकं.
पहा पार्वती लागून, सांगे स्वय उमारमण, नाही गुरुवीण अन्य श्रेष्ठ विश्वा माझिया. श्री गुरुचरण जेथे पडती, तेथे अनंत देवता राहती. राहती चारी मुक्ती, पावन स्वये भावया. स्वये राहती त्रयमूर्ती, आणि राहे मारुती. शिव येऊनी तेथी, चरण रज वंदितसे. स्वये आपण कपाळ मौळी, वंदी चरण रज भाळी. श्री गुरु महिमा केवळी, जाणे संपूर्ण शंकर. एका शंकरा वाचून, नेणे गुरु महिमा कोण. तयाचे कृपे करोन, तावन मात्र सांगतसे. श्रुती करोनी श्रवण, भावे धरावे श्री गुरु चरण. होऊनी तयासी अनन्य, कृपादान लाभावे. दत्तगिरी प्रार्थित, हे देवा गगनगिरीनाथ. जे गुरु सप्तशती वाचित, हृदयी त्यांच्या राहितू. तुझ्या स्वरूपाचे ज्ञान, देई भक्ता लागून. आनंदमय जीवन, देई कृपा करोनिया. देई सर्व सद्गुण, देई लीनता पूर्ण. वैराग्य प्रेम दान, देई कृपा करोनिया. अखंड नाम स्मरण, हृदयी सदा तुझे ध्यान. वृत्ती तव चरणी लीन, देई ऐसे जीवन तू. तव चरणी शरणांगती, प्राप्तो भक्तांप्रती. जे गुरु सप्तशती वाचिती, हृदयी त्यांच्या राहे तू. दया क्षमा शांती, देई जीवन ऊर्ध्वगती. आणि कुंडलिनी जागृती, व्हावी पठणे या ग्रंथाच्या. तू देव अग्रगण्य, श्रद्धायुक्त तुझ प्रणाम. मिळो मज कोटी जन्म, तुझ्या सेवे कारणे. तू सकल जीवनाधार, करीतो तुझ नमस्कार. देई भक्ता सत्वर, अनुभव दिव्य जीवनाचा. तू गगनगिरी श्री दत्त, विश्वव्यापक समर्थ. दाता त्रिभुवनात, नाही कोणी तुझा ऐसा. राहुनी पर्वत गुहेसी, अखिल विश्व चालविसी. सर्व करता असोनी मानसी, अलिप्तपणे राहसी तू. नराकृती परब्रह्म, देसी भक्ता तू ज्ञान. जीवन मुक्त करोन, सिद्धाश्रमी बैसवीसी. ब्रह्मा विष्णू महेश, वंदिती तव चरणांस. देवता पदधुलीस, नित्य भाळी लाविती. तव चरणांचे वर्णन, जेथे श्रुती थकती पूर्ण. नेती नेती म्हणून, मौन धरिती त्यास्वे. न गुरोधिकं तत्त्वं, न गुरोधिकं तपः. तत्त्वज्ञानात् परं नास्ति, नास्ति तत्त्वं गुरोर्परम्. हे श्री शिवाचे वचन, तो म्हणे भक्ता लागून. पाहता हे त्रिभुवन, नाही श्रेष्ठ गुरु ऐसा. न मुक्ता देव गंधर्वा, पितरो यक्ष किन्नरा. ऋषया सर्व सिद्धाश्च, श्री गुरु सेवा परामुखा. श्री गुरु सेविसी विन्मुख, हो का तो ऋषिदेव यक्ष. किन्नर गंधर्व सिद्ध, मुक्ती त्यासी मिळेचिना. म्हणून भावे करुण, जावे श्री गुरूंसी शरण. तो कृपाळू दयाघन, सदैव रक्षी भक्तांसी. सर्व सुखाचे साधन, एकचिते श्री गुरु चरण. भावया वैराग्य ज्ञान, श्री गुरु चरण उपासावे. ऐसे म्हणे महादेव, श्री गगनगिरी माझा देव. तया वाचुनी सर्वथैव, नाही श्रेष्ठ त्रिभुवनी. हे गगनगिरी देवा, सदा रक्षी तू जीवा. जीवन दिव्य मानवा, लाभो तुझिया करुणेने. देई ऐसे दिव्य नेत्र, तुझिया सर्व भक्तामृत. चराचरी दिसत, राही सदा भक्तांसी.
तू विश्वासी आधार, करीतो तुझ नमस्कार. नको देऊ अंतर कधी तुझ्या भक्ताना. सिद्ध महासिद्धांचे चरणामृती, वंदोनी दत्तगिरी प्रार्थी. श्री गुरूंची ही सप्तशती, देवो संतोष सर्वाना. इति श्री गुरु सप्तशती सप्तमोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु. हरे नमः, हरे नमो, हरे नमः. श्रुती व्हावे सावधान, जाहली गुरु सप्तशती संपूर्ण. पाटाचा डंग किटाचे रान, तपस्थानी स्वामींच्या. आरंभिले पुनर्लिखाण, तेन होई पूर्ण. म्हणोनी चिंतामग्न, कोणी विचार करीतसे. तव एके दिनी अकस्मात, येती श्री गगनगिरीनाथ. कृपाळू परमसमर्थ, देती दर्शन येऊनिया. करावे श्री गुरु सप्तशती पठण, आज्ञापिती मज लागून. संपूर्ण श्रवण करोन, देती वर तिज लागी. या गुरु सप्तशतीत, राहती देवता अनंत. पारायणे अष्टोत्तरशत, करिता ज्ञान होतसे. करिता सहस्र पारायण, मी देईन दर्शन. ऐसे स्वय भगवान, श्री गगनगिरी सांगितले. मार्गशीर्ष दुर्गाष्टमी, ग्रंथ सिद्ध केला ते दिनी. सर्व भक्ते आनंदोनी, चरणी माथा ठेविला. शारदेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे. ते मेचिती मने मवाळे, चकोरत लगे. त्या परी श्रोता, अनुभवावी हे कथा. अति हळुवारपण चित्ता, आणोनिया. मग मज घेऊनी सांगात, श्री स्वामी आंध्रात. जाती पादुका स्थानात, श्री नागार्जुन सागरी. पाहुनी स्वामी आले, तेथील भक्त आनंदले. महोत्सावे पूजिले, श्री गुरु चरण सर्वानी. श्री गुरु पादुका तये स्थानी, अपार शक्ती ठेवनी. श्री समर्थ गगनगिरी मुनी, सांगते जाहले भक्तान. या पादुका स्थानात, ठेविली शक्ती अमित. दशसहस्त्र वर्षे पर्यंत, उद्धार करतील लोकांचा. महिमा होईल अमित, मी आहे साक्षात. निर्गुण पादुका येथ, प्रतीक रूपे राहिल्या. मग स्वामी तेथोनी, जाती यती तपोस्थळ स्थानी. प्राचीन दत्तस्थानी, सवे घेऊनी भक्तान. श्रीपाद श्रीवल्लभ, नामे जाहलो प्रख्यात. तये वेळी येथ, अपार तपस्या केली मी. करोनी तप अपार, मग गेलो गुरवपुर. संपविण्या अवतार, पुन्हा येथे आलो मी. प्रवेशोनिया गुहेत, गेलो कर्दळी वनात. मग नरसिंह सरस्वती रूपात, प्रख्यात अवतार जाहला. कर्दळी वन गुहेत, अंतिमी प्रवेशत. भूगर्भ मार्गेथ, पुन्हा आलो ये स्थळी. येऊनिया येथ, केला अवतार समाप्त. ऐसे स्वय श्री दत्त, श्री गगनगिरी सांगितले. ऐकोनी हे उत्तर, भक्त करीती जय जयकार. म्हणती देवा तू थोर, अपार महिमा से तुझा. नागार्जुन दत्तस्थानी, अपार शक्ती ठेवनी. श्री स्वामी परतोनी, पुन्हा आले गगनगडा. येऊनी किटाचे रानाथ, पुनर्लिखाण पूर्ण करीत. म्हणून षष्ठ अध्यायात, फलश्रुती ते सांगितले. असो सप्तशती संपूर्ण, हे शिवाचे कारुण्य. गुरुभक्तांसी वरदान, दिदले ज्ञान भावया. तयाचे चरणांवरी,
मस्तक ठेवी दत्तगिरी तुझी कृपा गगनगिरी प्रेम मजला देतसे किती फलश्रुती संपूर्ण सद्गुरुनाथ गगनगिरी स्वामी महाराज की